सुमन सकाळच्या वेळी हातामध्ये चहा घेऊन टीव्ही बघत बघत चहा पित होती. तेव्हा दरवाजावरची बेल वाजली. सुमनने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजावर तिची कामवाली पारू उभी होती. सुमन पारूला म्हणाली की, अगं पारू, तू का आली आहेस? तुला सांगितलं होतं ना, आज तुझ्या मुलीचा बर्थडे आहे म्हणून तू येऊ नकोस. तर मग तू का आली आहेस? हा ताई, तुम्ही म्हणाला होता येऊ नकोस, पण एकदा साहेबांना विचारावं म्हणून सकाळी फोन केला तर साहेब म्हणाले की अजिबात सुट्टी घ्यायची नाही, कामावर यायचं, म्हणून मी आली आहे. सकाळी लवकर काम करून दुपारच्या वेळी मग मी मुलीसाठी गिफ्ट आणायला जाणार आहे. जर मी नसते आले तर साहेब माझ्यावर आणि तुमच्यावर विनाकारण बरसले असते. असं म्हणून पारू कामाला लागली. पारूला 2 वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याने त्या घरी कामाला लावले होते. पारू खूप बोलकी होती. तिच्यासोबत बोलूनच सुमन तिचं दुःख घालत होती. आज पारूच्या चेहऱ्यावरील चमक सांगत होती की ती किती खुश आहे. बोलत बोलत सुमनने पारूला विचारले की तुझी मुलगी आता किती वर्षाची होणार आहे? पारू हसत म्हणाली की ताई, मुलगी 8 वर्षाची होणार आहे. तिने मला तिच्या बर्थडेसाठी रेड फ्रॉक आणायला सांगितले आहे आणि मी तिच्यासाठी रेड फ्रॉक घेऊन जाणार आहे. शेवटी आपण लेकरांसाठीच कमवत आहोत की, मग त्यांना त्यांच्या मनासारखं नको का घ्यायला? पारू म्हणाली की जेवणासाठी काय बनवू? सुमन म्हणाली की तुझ्या मनाने काही पण बनव आणि संध्याकाळचं पण आत्ताच बनव, कारण संध्याकाळी साहेब बाहेरून जेवून येणार आहेत. मी एकटीच घरात जेवणार आहे. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे पारूने साधंच जेवण बनवलं. त्यानंतर सुमन पारूला म्हणाली की साहेबांची खोली व्यवस्थित साफ कर. तुला माहीत आहे ना, त्यांना खोलीमध्ये थोडीसुद्धा अस्वच्छता आवडत नाही. ती म्हणाली, हो ताई, सगळं काही व्यवस्थित करते. दोघी पण गप्पा मारत बसल्या. बोलता बोलता पारू सुमनला म्हणाली की ताई, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? सुमन उदास होऊन म्हणाली की उद्या आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे ताई, उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे? सुमनने डोक्याने हा म्हणून तिला सांगितले. म्हणजे ताई, उद्या घरात खूप मोठी पार्टी असेल? सुमन म्हणाली, नाही नाही, असं काही नाही. का ताई? गेल्या वर्षी तर किती मोठी पार्टी झाली होती, मग यावर्षी होणार नाही का? ताई, तुम्ही किती नशिबवान आहात. तुम्हाला एवढा श्रीमंत नवरा, घरदार, सगळं काही सुख सुविधा मिळाल्या आहेत. तरी पण असं का तुम्ही तुमचा लग्नाचा वाढदिवस का साजरा करणार नाही? विषय टाळत सुमन पारूला म्हणाली की अगं पारू, माझ्यासोबतच बोलत बसणार आहेस का, की घरी जाऊन तुझ्या मुलीच्या बर्थडेची पार्टीची तयारी करायची नाही का? हा ताई, लक्षातच नाही. मी पण खूप वेडी आहे. एकदा तोंडाचा पट्टा चालू केला तर बंदच करत नाही. असं म्हणून पारू काम झाल्यावर जायला निघाली. परंतु सुमनने तिच्यापाशी काही पैसे पारूच्या हातात दिले आणि म्हणाले की यातून तुझ्या मुलीसाठी माझ्याकडून गिफ्ट घे. पारू ते पैसे घेऊन हसून काम करून निघून गेली. त्यानंतर सुमन बसली होती. तोपर्यंत तिच्या मोबाईलवर तिच्या सासूचा फोन आला. सुमनची सासू स्वातीताई एक समाजसेविका आहेत. काही कामानिमित्त त्या 15 दिवस बाहेरच्या शहरात गेल्या होत्या. त्या दोघी 2 मिनिट बोलत बसल्या. त्यानंतर स्वातीताई सुमनला म्हणाल्या की हे बघ सुमन, उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे एका हॉटेलमध्ये पार्टी अरेंज केली आहे. यावेळेस घरी पार्टी होणार नाही. तोपर्यंत सुमन म्हणाली, नाही आई, मला कोणतीच पार्टी वगैरे करायची नाही. सासूबाईने फोन कॉन्फरन्सवर केला होता, याकडे सुमनने लक्ष दिलं नाही. तोपर्यंत स्वातीताई म्हणाल्या, बघितलंस का विक्रांत, तुझी बायको काय म्हणत आहे? तिला पार्टी करायची नाही. आपला नवरा लाईनवर आहे हे पाहून सुमन घाबरली आणि अडखळत म्हणाली की म्हणजे माझी जरा तब्येत खराब आहे. सुमनला कळाले होते की हे सगळं सासूबाई मुद्दाम करत आहेत. त्या विनाकारण तिच्याबद्दल आपल्या मुलाचे कान भरत होत्या. विक्रांत रागाने सुमनला म्हणाला की मी तुला विचारत नाही तर सांगत आहे की उद्या पार्टी आहे आणि तुझ्यासारख्या मूर्ख बाईला विचारून मी कोणतीच पार्टी अरेंज करत नाही. जेवढं सांगितलं आहे तेवढं ऐकायचं. जर नाही ऐकलं तर त्याचा परिणाम काय होतो हे तर तुला माहीतच आहे. उद्या सांगितलेल्या ॲड्रेसवर शांतपणे पार्टीला यायचं. असं म्हणून विक्रांतने फोन ठेवून दिला. एवढे सगळे ऐकून सुमन खूप दुःखी झाली आणि ती तिथेच उदासपणे बसली आणि गेल्या वेळेची लग्नाची पार्टी तिला आठवू लागली. ती म्हणाली की
गेल्या वेळेस विक्रांतने जे काही माझ्यासोबत केलं मी ते कसं विसरू. तसं पण तो प्रसंग रोजच घडतो, परंतु त्या दिवशी घरात पाहुणे होते. त्या सर्व पाहुण्यांसमोर छोट्याशा कारणावरून विक्रांतने तिला कानाखाली मारली होती. त्या दिवशी सुमन खूप रडली होती. पाहुण्यातील कोणीच विक्रांतला काही म्हणाले नाही. पाहुणे निघून गेल्यावर सासू सुमनला म्हणाली की नवरा बायकोमध्ये छोटी मोठे भांडणे होतच असतात. सुमनचे मामा मामी पण तिला रडताना बघून निघून गेले. सुमनचे आई वडील लहानपणीच एका दुर्घटनेत तिला सोडून गेले होते. त्यावेळी सुमन 5 वर्षाची होती. तिच्या मामा मामीने तिला वाढवले होते आणि विक्रांतसोबत तिचे लग्न लावून दिले होते. परंतु आज तिला जे दुःख झालं आहे ते दुःख ती कोणाला सांगू शकत नव्हती. घटस्फोट घेऊन एकटी राहण्यासाठी ती घाबरत होती की समाज काय म्हणेल. तिला सहारा देणारा तिच्यापाशी कोणच नव्हतं. स्वातीताई आणि नवरा विक्रांत तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून धमकी देत होते. जर तू आमच्याप्रमाणे या घरात नाही वागली तर तुला तोंड लपवायला सुद्धा जागा मिळणार नाही. जे तुला आता जेवायला आणि घालायला कपडे मिळत आहेत ते सुद्धा मिळणार नाही. आणि बदनामी तर सांगायच नको, ती तर फार होईल. म्हणजे एवढ्या सगळ्यात फक्त तुझाच तोटा आहे. सुमन घाबरून नवऱ्याचा मार आणि सासूचे टोमणे ऐकत असायची आणि मनातल्या मनातच ती घुसमळत होती. हेच कारण होते की वारंवार विक्रांत तिच्यासोबत खूपच वाईट वागू लागला. दारू पिऊन येऊन तिला मारणे, शिव्या देणे हे नेहमीच होत होतं. हे सगळं आठवून विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. संध्याकाळच्या 7 वाजल्या होत्या. डोरबेलचा आवाज आला. सुमनने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिचा नवरा विक्रांत उभा होता. त्याला एवढ्या लवकर आलेले पाहून सुमन एकदम घाबरली आणि घाबरल्यामुळे ती विचारू सुद्धा शकत नव्हती की एवढ्या लवकर का आला आहात. त्यानंतर विक्रांतने लगेच तिला जेवण वाढायला सांगितलं. गडबडीमध्ये जे काही साधं जेवण बनवलेलं होतं तेच जेवण सुमनने विक्रांतला वाढले. जेवण वाढल्यावर सुमन त्याच्या शेजारीच खाली मान घालून उभी होती. तेव्हा अचानक तिच्या गालावर एक जोरदार चापट विक्रांतने लावली. त्यामुळे अचानक चापट मारल्यामुळे सुमनचा तोल गेला आणि ती जोरात भिंतीला जाऊन धडकली आणि तो तिच्यावर ओरडत म्हणाला की तुला माझ्या स्टँडर्डप्रमाणे जेवण बनवता येत नाही का. आणि तिच्या पायावर पाय देत म्हणाला की हे बघ, ऐक, उद्या आईने हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. त्यामुळे उद्या पार्टीमध्ये मी सांगेन तसंच तयार हो आणि उद्या पार्लरमध्ये जाऊन चांगला मेकअप कर. पाठीमागच्या वेळेसारखं पार्टीमध्ये साधं अजिबात तयार होऊन यायचं नाही. आणि असं म्हणून तो तिच्याकडे दुर्लक्ष करून बेडरूममध्ये गेला. इकडे सुमन तिच्या गालावर हात ठेवून विचार करते की जर हे रात्री घरी जेवणासाठी येणार आहेत हे जर आधी सांगितलं असतं तर मी यांच्या आवडीचं जेवण बनवून ठेवलं असतं. रडत रडत सुमनला कधी झोप लागली तिलाच कळले नाही. सकाळी विक्रांतने तिला लाथ मारून उठवले. सुमन विचार करते की खरंच हेच माझं नशीब आहे का. त्या घरात पैसा पाणी घरदार सगळं काही होतं, पण तरी पण सुमनला प्रेम आणि तिला आत्मसन्मान अजिबात भेटत नव्हता. दुःखी मनाने सुमनने विक्रांतसाठी नाश्ता बनवला आणि नाश्ता करून विक्रांत ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने पारू आली आणि नेहमी बडबड करणारी पारू आज शांतपणाने काम करत होती. रात्री तिच्यासोबत जे काही घडलं ते विसरून आनंदाने सुमन पारूला म्हणाले की काय झालं आहे पारू, तुझ्या मुलीचा बर्थडे कसा गेला याबद्दल सांगणार नाही का. तेव्हा सुमनने शांतपणाने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या तोंडावर काहीतरी जखमा होत्या. सुमन पारूला म्हणाली की तुझ्या चेहऱ्याला हे काय झालं आहे, तू कुठे पडली आहेस का, तू आज एवढी शांत का आहेस, तुला काय झालं आहे. सुमनचं बोलणं ऐकून पारूच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पारू सांगू लागली, ताई मी इथून काम करून घरी गेली तर माझा नवरा दारू पिऊन घरीच होता. त्याने दारूच्या नशेमध्ये मला खूप मारले आणि माझ्याकडचे सगळे पैसे घेऊन निघून गेला. सुमन काळजीने म्हणाली की म्हणजे तुझ्या मुलीचा वाढदिवस खराब झाला. हो ताई, असं म्हणून पारू रडू लागली. मग काय झालं पारू, काय होणार ताई, आपल्या स्त्रियांचं आयुष्य तर नवऱ्याचं मार खाण्यातच जाणार आहे. ताई तुम्ही शिकलेला असून पण तुम्ही पण तुमच्या नवऱ्याचा मार खातच आहात की. आणि मी तर अडाणी आहे. वाईट तेव्हा वाटते की जेव्हा माझा नवरा मला मारतो तेव्हा माझी मुलगी माझ्यासाठी खूप रडते. ताई आता तुम्हाला मुले नाहीत त्यामुळे दुःख फक्त तुम्हाला होत आहे, पण माझ्या मुलीला माझं दुःख पाहून
तिला आणि मला दोघीला पण दुःख होतं, पण काळजी वाटते की लग्न झाल्यावर पण माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यासारखं निघालं तर काय करायचं. माझा बाप पण माझ्या आईला खूप मारत असायचा. तेव्हा मी आईला म्हणत असायची, आई तुला धाडसी बनावं लागेल. जर तुला प्रेम भेटत असेल तर प्रेम दे, इज्जत भेटत असेल तर इज्जत दे, आणि मार भेटत असेल तर त्याच्या बदल्यात मार द्यायला पाहिजे. आई तू कुठपर्यंत हे सगळं सोसणार आहे. तेव्हा आई माझ्या बोलण्यावर हसत असायची आणि म्हणायची की बाळा हे शक्य नाही. बोलणं आणि करणं यात जमीन आसमानचा फरक आहे. पण ताई खरं तर हे आहे की प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला काही ना काही सोसावे लागत आहे, आणि काही स्त्रियांवर अत्याचार होऊन पण गप्प आहेत. जशा ताई तुम्ही आहात. ताई तुमच्या सुद्धा डोक्याला लागला आहे. मला माहीत आहे साहेबांनीच तुमच्यासोबत काहीतरी केलं आहे. मेकअप करून तुम्ही हे डाग घालवू शकाल, परंतु मनावर लागलेले घाव तुम्ही मिटवू शकणार नाही. सुमन आश्चर्याने पारूकडे पाहू लागली की हिला सगळं कसं काय माहीत आहे. पारू म्हणाली, ताई असं का पाहत आहात? मला सगळं माहीत आहे. मलाच काय इथल्या सगळ्या सोसायटीतल्या बायांना माहीत आहे. फक्त कोणी तुम्हाला तोंडावर काही बोलत नाही. पारूचं बोलणं ऐकून सुमन पूर्णपणे चकित झाली होती. आज पारूचं बोलणं सुमनला टोचलं होतं. काम करून पारू तेथून निघून गेले. पण इकडे सुमन काहीतरी विचार करू लागली. तेव्हा तिच्या नवऱ्याचा विक्रांतचा फोन तिला आला आणि म्हणाला की ऐक, मी ऑफिसमधून डायरेक्ट हॉटेलवर जाणार आहे. तू पण तयार होऊन ड्रायव्हरसोबत हॉटेलमध्ये ये, तिथे सेलिब्रेशन होणार आहे. सुमनने मनात नसताना हा म्हणून त्याला उत्तर दिलं. संध्याकाळी तयार होऊन सुमन पार्टीच्या ठिकाणी गेली. सगळे पाहुणे आले होते. तेव्हा तिथे सुमन पण आली. त्या पार्टीमध्ये खूप श्रीमंत घरातील बाया मेकअप वगैरे करून आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याने सुमनकडे पाहिलं तर सुमन खूपच त्याला साधी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर त्याला चमक दिसत नव्हती. रागामध्ये विक्रांत सुमनपाशी गेला आणि तिच्या हाताला धरून एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याने तिचा हात खूप घट्ट पकडला होता. ती म्हणाली की माझा हात सोडा, खूप दुखत आहे. तुम्हाला अचानक काय झालं आहे? असं पकडून मला इकडे का घेऊन आला आहात? विक्रांतने रागाने सुमनचे केस ओढले आणि म्हणाला की मूर्ख, बेअक्कल, गावंढळ बाई, मी तुला सांगितलं होतं ना की चांगल्या पार्लरमध्ये जाऊन मेकअप आणि चांगले कपडे घालून ये म्हणून, आणि तू हे काय घातलं आहे? आणि मेकअप पण कसला थर्ड क्लास केला आहे. सुमन म्हणाली की मी खरंच पार्लरमध्ये जाऊन मेकअप केला आहे आणि तुम्ही सांगितलेल्या पार्लरमध्येच मी गेले होते. विक्रांत म्हणाला की लायकीमध्ये राहून माझ्यासोबत बोलायचं. मला उलट उत्तर देण्याचा प्रयत्न करू नकोस. थांब 1 मिनिट, तुझी गुरमीच उतरावतो. असं म्हणून विक्रांत सुमनला मारू लागला. परंतु सुमनने तिचं सगळं बळ एकवटलं आणि त्याचे हात पकडले आणि जसा मोका भेटला तशा 4-5 कानाखाली सुमनने विक्रांतला लावल्या. विक्रांतने लगेचच त्याच्या गालावर हात लावला आणि 2 मिनिट शांत बसला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि रागाने तो सुमनकडे घुरून पाहत होता. आज सुमनने न घाबरता धाडसीने काम केले होते. विक्रांत रागाने तिला काहीतरी म्हणणार होता, पण तिने तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली की चूप, एकदम चूप. तुम्ही खूप बोलला मिस्टर विक्रांत, परंतु आज मी बोलणार आहे आणि तुम्ही शांत बसायचं आहे. मी काय तुमची कठपुतली नाही की ज्याप्रमाणे तुम्ही मला नाचवाल. आज नंतर जर माझ्या अंगाला मारण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. 1 मिनिटात होत्याचं नव्हतं करून टाकेल. तुमचे आणि तुमच्या आईचे असे हाल करेन ना की आयुष्यभर माझं नाव विसरणार नाही. समजलं का मी काय म्हणत आहे? जर सगळ्या पाहुण्यांसमोर तमाशा करायचा नसेल तर शांतपणाने बाहेर चला आणि पार्टी अटेंड करा. दरवाजापाशी उभा राहून स्वातीताई गपचीप आपल्या मुलाचं आणि सुनेचं संभाषण ऐकत होत्या. त्या सुमनपाशी आल्या आणि म्हणाल्या की तुझी हिंमत कशी झाली? तू माझ्या मुलाला कानाखाली मारल्यास? तू माझ्या मुलाला धमक्या देत आहेस? कदाचित तू विसरली आहेस का की मी कोण आहे? जर आम्ही तुला सोडलं तर तू रस्त्यावर भीक मागत फिरशील. कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारत आहेस? काही काय मूव्या नाही, हे खरं आयुष्य आहे. या समाजात घटस्फोट झालेल्या स्त्रियांना कोण मान देत नाही. तुला कळत नाही तू कोणासोबत दुश्मनी घेत आहेस? सुमन म्हणाली, आदरणीय सासूबाई, तुम्ही तर आज गप्पच बसा.
तुम्ही तुमच्या लफडेखोर दारुड्या मुलाचं लग्न माझ्यासोबत ह्यामुळेच लावलं की गरिबा घरची मुलगी आली म्हणजे घरात काहीही न बोलता सगळं शांतपणे सहन करेल आणि तुम्ही जे काही अत्याचार करतात ते मी सहन करेन, पण आता मी ते सहन करणार नाही. आता गप्प बसण्याची वेळ तुमची आहे. ज्या समाजात तुम्हाला एवढा मानसन्मान आहे तो मानसन्मान उतरवायला मला 1 सेकंद सुद्धा लागणार नाही. जर तुम्ही आणि तुमचा मुलगा माझ्यासोबत कसा वागता आणि माझ्या चेहऱ्यावरील जखम जर त्यांना दाखवली तर तुमची या समाजात काडीची सुद्धा इज्जत राहणार नाही. मग बघा, ही खबर पूर्ण भारतात पसरेल की स्वतः समाजसेविका असून घरात आपल्या सुनेवर अत्याचार करत आहे. समजत आहे ना मी काय बोलत आहे? आणि तुम्ही काय म्हणाला की घटस्फोट घेणारी स्त्री? एवढं लक्षात ठेवा, घटस्फोट दिल्यावर माझं काही जाणार नाही. तुम्हाला ते गाणं माहीत आहे का? इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. त्यामुळे तुमच्यासाठी चांगले हे होईल की घटस्फोटाची धमकी मला देऊ नका, कारण माझ्यासोबत कानून आहे आणि न्यायदेवता कधीच चुकीच्या माणसाला साथ देणार नाही. मी शांत बसत होते म्हणून तुम्ही माझा खूप फायदा घेतला. मी शिकलेली सवरलेली आजची नारी आहे, त्यामुळे माझ्यासोबत जरा सांभाळूनच राहायचं. आणि तुम्हाला तर सगळे अधिकार तर माहीतच आहेत, हे सांगण्याची काही गरज नाही. हे बघा, काय करायचं आहे ते तुम्ही दोघं शांतपणाने इथे विचार करून सांगा. मी बाहेर जाऊन माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करते. 15-20 मिनिटांनी आपोआपच विक्रांत आणि स्वातीताई खोलीच्या बाहेर आले आणि दोघे पण पाहुण्यांसोबत नॉर्मल बोलू लागले. त्यांची अशी अवस्था पाहून इकडे मात्र सुमनला हसू आले आणि तिने मनातल्या मनात पारूचे आभार मानले, कारण तिच्यामुळेच तिच्या मनात एवढे धाडस आले. म्हणून आज तिने स्वतःसाठी काहीतरी करून दाखवले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.